आज अचानक वातावरणामध्ये बदल झालेला आहे. हवेमध्ये आपल्याला गारवा जाणवत आहे. नमस्कार सर्वांना, आरती छंद या माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. किचनमध्ये आपल्या आवडत्या वस्तू लावली असली की सकाळी सकाळी मन प्रसन्न होत असते आणि काम करायला उत्साह येते. त्याच गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, पहिले म्हणजे हे आमच्या घरी हे खाण्याचं तेल आम्ही वापरत असतो. हे लाकडी घाण्याचं तेल आहे. सर्वांचा चॉईस वेगवेगळा असतो. आमच्या घरी आम्ही हा वापरतो. मी कुठलीही जाहिरात करत नाही आहे. मी माझ्या घरचं तुम्हाला फक्त सांगत आहे. आणि ही परात आहे. हे खूप जुनी परात आहे. यामध्ये मला पीठ मळायला आवडते. त्याचप्रमाणे हा असा लोखंडी तवा, याच्यामुळे आपल्या शरीराला लोह मिळते. पोळ्या पण जळत नाही. त्याच्यामुळे हा मी घेतलेला आहे. यंदा आमच्या गावामध्ये जत्रा झाली होती. तिथे असं सामान खूप भरपूर विकायला येत असते. त्यासोबत मला खूप दिवस आवड होती की दगडाचा खलबत्ता घ्यायचा. हा बघा, हा माझा खूप फेवरेट आहे. चाय बनवताना याच्यामध्ये मी अद्रक विलायची कुटत असते. आणि मी एक फॅशन डिझायनर आहे, त्याच्यामुळे मी कोणतेही कापड वाया जाऊ देत नाही. आम्ही बघा तिघींनी ट्युनिंग केली आहे. ती डॉल जानूची आहे. तिचं नाव रोजी आहे. ती पण लाल ड्रेस घेतला आहे म्हणून तिला सोबत घेऊन आम्ही फोटो काढलेला आहे. याला काय म्हणतात तुम्हाला माहीत आहे का? मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आज जानूला ताप आला होता, त्यामुळे ती शाळेत नाही गेली. आणि इकडे ती बघा, मी दिसतात आपलं तोंड लपून राहिलेली आहे. तिला वाटते की आता आई मला रागवणार. आपली सायकल पुसून राहिलेली आहे. जातो आता वर. वातावरणात बदल झाला की लगेच मुलांवर परिणाम होत असते. पण मुलांना थोडं बरं वाटलं की ते पुन्हा खेळायला लागतात. मला पाहून थोडी घाबरून राहिलेली आहे. पण मुलांना एका जागी बसणं होत नाही. चला, कासव आणि कासवाची शर्यत लागलेली आहे. आणि सशाची शर्यत लागलेली आहे. आता कासव, ते गोष्ट आता ससा झोपी गेलेला आहे. कासव न थांबता ससा आराम करत आहे आणि कासव जिंकलेला आहे. ये मग दुपारी ह्या दोघी आपला नाईट ड्रेस शो करून राहिलेला आहे. टरबूज आणलेला होता, तो आम्ही टरबूज खाऊन एन्जॉय करत आहोत. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.